खरं तर जे 7 जणांचा मृत्यू झालेला आहे त्यानंतर अजूनही कुणी गंभीर या ठिकाणी नाहीये। मात्र परिस्थिती या ठिकाणची नियंत्रणात आली असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। आपण बघू शकता की ज्या कपड्याच्या दुकानाला टेलरच्या दुकानाला आग लागली होती ते दुकान आपल्या समोर आहे। ज्या कपडे शिवण्याच्या मशीन्स आहेत त्या सुद्धा पडल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। समोरच्या बाजूला रॅक आहे त्याच्यामध्ये काही कपडे इतर साहित्य सुद्धा पाहायला मिळतं आहे आणि खाली जर आपण बघितलं तर या दुकानामध्ये जी मोठ्या प्रमाणात कपडे ठेवण्यात आले होते किंवा त्याचबरोबर इतर त्या संबंधित पुस्तकं किंवा फर्निचर आणि इतर जे साहित्य होतं ते सुद्धा जळून खाक झालेला आहे। साधारणपणे 3:30 वाजण्याच्या सुमारास ही आग लागली असल्याचं सध्या प्रशासनाच्या वतीनं सांगण्यात आलेलं आहे। या ठिकाणी आलेल्या अग्निशमन दलाच्या जवानांनी ह्या परिसरातले हे जे दुकान आहे त्या दुकानाचे शटर जे आहे ते तोडून आतमध्ये प्रवेश केला आणि आग विझवण्याचा प्रयत्न केला। मात्र त्याचबरोबर ही आग जी आहे ती या दुकानाच्या वरच्या मजल्यावरती सुद्धा पसरली होती। त्या ठिकाणी 2 जणांचा होरपळून मृत्यू झाला तर 5 जणांचा गुदमरून मृत्यू झालेला आहे, ज्यामध्ये 2 लहान मुलं, 3 महिला आणि 2 पुरुषांचा सुद्धा समावेश आहे। त्यांची मृतदेह सध्या घाटी रुग्णालयामध्ये ठेवलेली आहेत। त्यांचा अंत्यविधी कसा करायचा, कारण कुटुंबातला कुठलाच व्यक्ती सध्या जिवंत राहिलेला नाही, त्यामुळे एक पेच सुद्धा निर्माण झालेला आहे। ज्या परिसरामध्ये हे सगळं कुटुंब हसत खेळत होतं त्याच परिसरामध्ये या कुटुंबाला मृत्युमुखी पडावं लागलेलं आहे। ही जी घटना आहे ती अत्यंत दुर्दैवी घटना आहे। काही वेळापूर्वी इम्तियाज जलील यांनी सुद्धा या ठिकाणी भेट दिली। अग्निशमन दल किंवा प्रशासनावरती सुद्धा त्यांनी निष्काळजीपणाचे सध्या आरोप केलेले आहेत। मात्र या आरोप प्रत्यारोपाचा एका बाजूला जरी सुरू असले तरी दुसऱ्या बाजूला मात्र 7 जणांना आपला प्राण गमवावा लागलेला आहे। ज्या ठिकाणी आग लागली होती त्या ठिकाणचं हे सिलिंग आपण बघू शकता ते सुद्धा पूर्णपणे जळून खाक झालेलं आहे आणि अत्यंत दुर्दैवी ही सगळी घटना घडलेली आहे। ज्या घटनेमध्ये तब्बल 7 जणांना आपला प्राण गमवावा लागलेला आहे, ज्यामध्ये 2 चिमुकल्यांचा सुद्धा समावेश होता। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।